हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सकाळपासून मी घरातली कामे आवरण्यातच बिझी होती. सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते. तुम्ही माझा अवतार बघू शकताय. म्हणजे मला स्वतःकडे लक्ष द्यायला थोडासाही वेळ नाहीये. घर तर चकचकीत झालंय, पण मी स्वतःच अजून काहीच आवरलेलं नाहीये. 2 दिवसापासून थोडंसंही ऊन पडलेलं नाहीये, तर त्यामुळे कपडे पण व्यवस्थित सुकत वगैरे नव्हते. तर आज जरा थोडंसं ऊन वगैरे पडलं आहे. घरातली कामे आणि धावपळ यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं खरंच खूप कठीण जातं. पण कमीत कमी वेळातही तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता ना? चला तर मग मी माझ्या चेहऱ्याची काळजी कशी घेते ते तुम्हालाही सांगते. सगळ्यात अगोदर तर मी पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घेतला. तुम्ही इथे फेस वॉशचा यूज नक्की करा. माझा फेस वॉश संपला असल्यामुळे मी फक्त पाण्याने चेहरा धुवून घेतला होता. त्यानंतर मी लगेच मॉइश्चरायझर क्रीम अप्लाय केलं होतं. मॉइश्चरायझर क्रीम नक्की लावत जा, कारण त्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्याचा ओलावा टिकून राहतो. त्यानंतर लगेचच थोडंसं सनस्क्रीन लावून घेतलं. आता तुम्ही म्हणाल की घरात असल्यावर काय सनस्क्रीन लावायचं, तर असं नका करू. आपण घरात असलो तरी खिडकीमधून येणारी उन्हाची किरणे त्याच्यामुळे त्वचेचं नुकसानच होतं. त्यामुळे SPF 30 असलेलं सनस्क्रीन नक्की लावत जा. इथे मी माझा व्हिडिओ शूट करत होते आणि आरुही माझ्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये येत होती सारखी. तर ती म्हणायची की तुम्ही मॉइश्चरायझर क्रीम लावत जा, सनस्क्रीन वगैरे लावत जा. असो तिचं तर चालूच राहणारच मध्ये मध्ये माझ्या. तर माझे सध्या इतके केस गळत आहेत प्रमाणाच्या बाहेर. अक्षरशः केसांचा झाडू झालाय माझ्या. लग्नाच्या आधी माझे इतके दाट केस होते आणि आता केस विंचरायला गेले की अर्धे तर जमिनीवरच पडलेले असतात. काय आरू? कुठे ठेवायचंय? मला आधी केस विंचरून घेऊ दे मग तुझा. माझं आवरून झालं आणि म्हटलं चला आरूचंही आवरून देऊ. तर हिला मी जेव्हा पण केस विंचरायला बोलवते ना, तर ही आधी येते तर खरी, पण नंतर नको नको म्हणत असते. तर कसं बसं तिला मी तिचे केस वगैरे विंचरून दिले. तर काल आणलेला भाजीपालाही माझा निवडायचा बाकी होता. तर सगळ्यात अगोदर म्हटलं तर जेवण वगैरे करून घेऊ. हिने जशा वाटाण्याच्या शेंगा बघितल्या तर ही डिरेक्टली पिशवीच घेऊन बसली खायला. तिचं असं की एका दिवसातच संपून टाकायचं सगळं. मग मी इथे जेवायला घेतलं, जेवण वगैरे केलं आणि लगेचच घेतला भाजीपाला निवडायला. तर बाजारात गेल्यानंतर खूप छान छान भाज्या होत्या आणि ताज्या ताज्या होत्या, म्हणून मग मी 2-3 पालेभाज्या घेऊनच आले सोबत. चला तर मग सगळ्यात अगोदर मी सगळ्या भाज्या वगैरे पिशवीमधून बाहेर काढून घेतल्या आणि लगेचच त्या निवडायलाही घेतल्या. आरूही मला मदत करत होती भाजी निवडण्यासाठी. भाज्या वगैरे आधीच निवडून ठेवल्या ना की ते इझी पडतं आपल्यालाही. वेळेवर आपलीही धावपळ होत नाही. मग पालेभाज्या तशाच ठेवल्या ना की त्या खराब होतात. त्यामुळे त्या व्यवस्थित स्वच्छ करूनच घ्यायच्या आधी. सगळ्या भाज्या वगैरे निवडून झाल्या माझ्या आणि मी लगेचच भाज्या ठेवायला घेतल्या टॉवेलमध्ये आणि आरोमाच्या कापडात गुंडाळून ठेवल्या ना करत होती की भाज्या आठवड्याभर ताज्या राहतात. त्यासोबतच मी असा विचार करत होते की आज रात्री जेवणामध्ये काय करू. म्हटलं कामं तर होतच राहतील. सगळ्यात अगोदर तर आपण 1 कप चहा घेऊयात. मग मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि लगेचच कणिक वगैरे भिजवली आणि त्यानंतर मी भाजीची तयारीही करून घेतली. आज मी बनवली होती पालकची भाजी आणि मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि बाकीचंही आवरून घेतलेलं होतं. तर आजचा दिवस माझा असा गेला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.